शीखोलीचे आद्य गुरु गुरु नानक देवजी महाराज यांच्या 550व्या प्रकाश पूरब वर्षानिमित्त नाशिकच्या गुरु नानक देवजी सेवा असोसिएशन आणि गुरु गोविंद सिंग फाउंडेशनच्या वतीने आज सकाळी पंचवटी कारंजा परिसरात भाविकांना आणि नागरिकांना सरबत वाटप करण्यात आले। यावेळी आयोजकांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। यावेळी आमदार बाळासाहेब सानप, नगरसेवक गुरमीत बग्गा, इंद्रजित घटोडे, रणजित सिंग आनंद आणि बेळगाव ढगाचे सरपंच दत्तू ढगे यांनी मनोगत व्यक्त केले। दर्शक आदरणीय गुरमीत बग्गा, दामोदर अण्णा मानकर, आपले पाटील, काळे मामा, कीर्तनकार हे सगळेच मान्यवर आज पंचवटीमध्ये उपस्थित आहे आणि अतिशय चांगल्या वातावरणामध्ये या परिसरामध्ये सर्व जाती धर्म बंधूंना एकत्र करून हा कार्यक्रम घेत असतात। यांना सगळी मंडळी सहकार्य करीत असते आणि एक कुटुंबासारखा कार्यक्रम या शहरामध्ये सुरू झालेला आहे। गेल्या 15 दिवसापासून हा 5.5-6 महिने अजून चालणार आहे। वेगवेगळ्या भागामध्ये आमच्यासारखे कार्यकर्ते सगळ्या भागामध्ये सहभागी होऊन अतिशय चांगला कार्यक्रम करण्याचं नाशिककरांनी ठरवलेलं आहे। त्याला आमची सगळ्यांचं सहकार्य आणि मदत असणार। त्या 550व्या जयंतीनिमित्त येणाऱ्या वर्षभर विविध कार्यक्रम गुरु गोविंद सिंग कॉलेज आणि सर्व गुरुद्वारांच्या माध्यमातून राबवला जातो। आज या पंचवटीच्या कार्यक्रमाचा शुभारंभ आदरणीय लोकप्रिय आमदार बाळासाहेब सानप यांच्या हस्ते झाला। दामोदररावजी मानकर, कीर्तनकार काळे यांची उपस्थिती या ठिकाणी लागली। आमच्या नाशिक गुरुद्वाराचे अध्यक्ष कुलवंत सिंग बग्गा, इंद्रजित सिंग सर्व मंडळी इथे एकत्र आहेत। पूर्ण वर्षभर विविध सामाजिक कार्यक्रमाद्वारे ही जयंती आम्ही साजरी करणार आहोत। तरी नाशिककरांनी यात उत्स्फूर्त सहभाग घ्यावा आणि हा सर्व धर्म समन्वयाचा मिळण्याचा कार्यक्रम हा यशस्वीपणे पार पाडावा हीच विनंती। जी का खालसा वाहिगुरु जी की फतेह। गुरु नानक जयंतीला 5.5 वर्ष पूर्ण होतात। नोव्हेंबरला 550 वर्ष। तर 6 महिने अगोदर हा कार्यक्रम सुरू केला आहे। आम्ही जागेवर थंड पाणी शिबिर लावली 1 तारखेपासून चालू आहे आणि 6 प्रत्येक महिन्यात काही ना काही कार्यक्रम चालू राहणार आहे। 23 तारखेला आमची रॅली पण आहे नाशिक रोडवरून तर पंचवटीकडं। असे विभिन्न कार्यक्रम सुरू राहणार आहे। आम्हाला सहभागी व्हा, आम्हाला साथ द्या, खांद्याला खांदा मिळून आमच्याबरोबर उभे राहा। सारी नासिक की साथ संगत और ख़ास तौर पे नासिक के हद में आने वाले बेलगांव ढगाश गांव की तरफ से सरपंच और गांव करीबी इधर आए हैं। उनमें से एक उपराला ऐसा भी किया कि गुरु नानक देव जी एसोसिएशन की तरफ से काफ़ी समय से मतलब पिछले कुछ दिनों से बेलगांव दगा में पानी की टंचाई है, उसकी ओर से रोज़ एक टैंकर पानी का उधर भेजा जा रहा है। उसी तरफ से ग्राम पंचायत के बेलगांव दगा के सारे गाँवकरी और सरपंच इधर आए हुए हैं, जिन्होंने आज गुरु नानक देव जी एसोसिएशन को उसका पत्र भी दिया है, जो इस तौर पे उनका शुक्रिया अदा करते हुए लिखा गया है। आमच्या विनंतीस मान देऊन तत्काळ आमच्या गावाची जी पाण्याची टंचाई होती त्यासाठी आपण दररोजचे 3 टँकर आमच्या गावाला आता उपलब्ध होत आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या पाण्याचा इतका सुयोग्य वापर आम्ही ग्रामस्थ करीत आहोत। मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने तसेच विशेषतः महिला वर्गाच्या वतीने आपल्या सर्व जे गुरु नानक ट्रस्ट आहे, सेवा असोसिएशन ट्रस्ट, यांचे मनपूर्वक मी धन्यवाद मानतो। त्याचप्रमाणे अशाच प्रकारची मदत इतर संस्थांकडूनही अपेक्षित आहे। केवळ माझ्या मते देवधर्म या गोष्टी खऱ्या अर्थाने आपण पुण्याचं काम या ठिकाणी पाण्याच्या स्वरूपात करत आहात। आपल्या संस्थेला यासारख्या चांगल्या संकल्पना आपण इतर गावातही राबवाव्यात अशी मी या ठिकाणी विनंती करतो। धन्यवाद। देवजी सेवा संस्थेच्या वतीने बेळगाव ढगा परिसरातील नागरिकांची तहान भागवण्यासाठी 3 टँकरची सोय केली असून संस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत बेळगाव ढगाचे सरपंच दत्तू ढगे यांनी नाशिकच्या गुरु नानक देवजी सेवा संस्थेला ग्रामपंचायतीतर्फे प्रशस्तीपत्र दिले। या प्रसंगी नंदू मांडे, समाधान जायभावे, साहेबराव गुगे, गुरु गोविंद सिंग फाउंडेशनचे कार्यकारी अधिकारी परमंदर सिंग, रघुबीर सिंग सलुजा, अवतार सिंग पनफेर, अमिता कौर सलुजा, रेणू बिर्दी, डॉली राजपूत, इंद्रजित सिंग घटोडे, ज्ञानचंद देवगन, हरजित सिंग आनंद, हेमंत झांबरे, कुलवंत सिंग बग्गा आदी मान्यवर उपस्थित होते। संपूर्ण सप्ताहभर जयंती उत्सव सुरू असून याच कार्यक्रमात शुक्रवारी शिखांचे गुरु अर्जुन देवजी यांचा शहीदी दिन साजरा झाला। नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी देविदास पाटील, नाशिक।